साल 1982 पाकिस्तानच्या कहूटा इथं अणुबॉम्ब बनवला जात असल्याची खात्रीलायक माहिती रॉच्या गुप्तहेरांनी दिल्लीत पोहोचवली होती। काहीही करून पाकिस्तानला अणुबॉम्ब तयार करण्यापासून रोखायचं तर हा प्रकल्प हवाई हल्ला करून उद्ध्वस्त करावा लागणार होता। पण खरंच हे शक्य होतं का? तर नाही। पण यावर उत्तर म्हणून एक तगडा प्लॅन तयार करण्यात आला। 1981 मध्ये इराणच्या ओसिरक इथला अणुबॉम्ब निर्मिती प्रकल्प एअर स्ट्राईक करून उद्ध्वस्त करणाऱ्या इस्रायलकडून भारताला मदतीची ऑफर आली। पाकिस्तानचा अणुबॉम्ब भारतासह इस्रायलसाठीही धोक्याची घंटा होता। इस्रायल आणि भारताच्या ऑपरेशन कहूटाला इंदिरा गांधींची सुद्धा परवानगी मिळाली। इस्रायलचं F-16 हे लढाऊ विमान बॉम्ब घेऊन सज्ज झालं। जामनगरमधून उड्डाण करणाऱ्या F-16 ला F-15 या विमानावर कव्हर देण्याची म्हणजेच हल्ला करून परत येईपर्यंत संरक्षण देण्याची जबाबदारी होती। सगळं ठरलं होतं, पण दिल्लीतून एक मेसेज आला, मिशन अबॉर्ट। अडचण एकच होती, अमेरिका। सगळा इतिहास समजून घेण्यासाठी 80च्या दशकातली थोडी स्टोरी समजून घेणं गरजेचं आहे। 1965 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री जुल्फिकार अली भुट्टो यांनी अणुबॉम्ब तयार करण्याचे इरादे स्पष्ट केले। 1971 मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यानंतर भुट्टो यांच्या हाती पाकिस्तानची सत्ता आली। त्यांनी आण्विक प्रकल्पाच्या निर्मितीचं काम सुरू केलं। भारताने मे 1974 मध्ये पोखरणला अणुबॉम्बची चाचणी केली। यानंतर जुल्फिकार अली भुट्टो हे चौताळून उठले। भारताने जर अणुबॉम्ब तयार केला तर पाकिस्तानच्या लोकांना गवत खायला घालू, मात्र आपणही अणुबॉम्ब बनवू असं त्यांनी जाहीर केलं। पाकिस्तान आर्मीचे निवृत्त ब्रिगेडियर फिरोज हसन खान यांनी 2012 ला प्रकाशित झालेल्या ईटिंग ग्रास द मेकिंग ऑफ पाकिस्तानी बॉम्ब मध्ये ही सगळी स्टोरी लिहून ठेवली आहे। पाकिस्तानला अण्वस्त्र बनवण्यापासून रोखण्यासाठी भारताची गुप्तचर यंत्रणा रॉने त्यावेळी एक मोहीम राबवली। तुम्ही मिशन मजनू हा सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला ऑपरेशन कहूटाचा अंदाज येईल। भारताला इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर यंत्रणेची सुद्धा साथ मिळाली। इस्लामाबाद जवळ कहूटा इथं पाकिस्तान अणुबॉम्ब निर्मिती करत आहे याची खात्री पटवण्यासाठी रॉ एजंटनी तिथं काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या केसांचे प्रकल्पाजवळ असणाऱ्या सलूनमधून नमुने मिळवले। हे नमुने भारतात पाठवण्यात आले। येथील शास्त्रज्ञांनी केसांची चाचणी करून त्याच्यात रेडिओ ॲक्टिव्ह गुणधर्म असल्याचं सिद्ध झालं। म्हणजेच आण्विक शस्त्राशी संबंधित हालचाली कहूटामध्ये होत असल्याचं कन्फर्म झालं। आणीबाणीनंतर इंदिरा गांधी पुन्हा एकदा सत्तेत आल्या आणि इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर रॉने पुन्हा एकदा ऑपरेशन कहूटा सुरू केलं। पण इस्रायलनं ज्या पद्धतीनं इराकच्या ओसिरिक अणुप्रकल्प नष्ट केला त्याच पद्धतीनं इस्रायल आणि भारत कहूटा इथं अशाच प्रकारचा हल्ला करण्याची योजना आखत असल्याची कुणकुण पाकिस्तानला लागली। ओसिरकमधील हल्ल्यानंतर भारतीय सैन्य आणि गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांची एक टीम गुप्तपणे इस्रायल दौरा केल्याचं पत्रकार एडियन लेवी लिहितात। पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी इस्रायलच्या विमानांना गुजरातमधील जामनगर एअरबेसवरून उड्डाण करावं लागणार होतं। यामध्ये F-16 आणि F-15 लढाऊ विमानं वापरण्यात येणार होती। या योजनेनुसार इस्रायली जेट रडार टाळून काश्मीरच्या डोंगराळ भागात पुढे जाणार होती आणि इस्लामाबाद जवळ हल्ले करायचं असं ठरलं होतं। या हल्ल्यातील सहभाग भारत नाकारू शकतो म्हणून या विमानांवर त्यांचं स्वतःचं बोधचिन्ह असेल, पण भारतानं यामधील सहभाग मान्य करायला हवा अशी इस्रायलची अट होती। इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन कहूटासाठी हिरवा झेंडा दाखवला, पण अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी इंदिरा गांधी यांच्यावर दबाव आणला। भारतानं जर हे ऑपरेशन केलं तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी रोनाल्ड रेगन यांनी भारताला दिली होती। अमेरिकेच्या दबावामुळे अखेर भारताला शेवटच्या क्षणाला हे ऑपरेशन रद्द करावं लागलं। 1988 ला राजीव गांधी सरकारच्या काळात पाकिस्तान आणि भारत ह्या दोन्ही देशांमध्ये एकमेकांच्या अणुबॉम्ब निर्मिती केंद्रावर हल्ला न करण्याबाबत करार करण्यात आला। दोन्ही देशांनी आजपर्यंत हा करार पाळलाय। इस्रायल आणि भारतानं पाकिस्तानचा अणुबॉम्ब प्रकल्प उद्ध्वस्त केला असता तर पाकिस्तानला कदाचित पुढे कधीही अणुबॉम्ब तयार करणं शक्य झालं नसतं। भारतानं अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात 1998 ला पोखरणला दुसऱ्यांदा अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली आणि भारत अणुबॉम्ब असणाऱ्या देशांच्या यादीत आला। यानंतर काहीच दिवसात पाकिस्ताननं सुद्धा अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली। एकमेकांचे कट्टर वैरी असलेले दोन्ही देश अणुबॉम्ब असलेले देश बनले। ऑपरेशन कहूटाबद्दल तुम्ही अजून इतर ठिकाणी बऱ्याच स्टोरी ऐकल्या असतील। या ऑपरेशनमध्ये भारतानं खरंच धाडस दाखवायला हवं होतं का?
इस्रायलची मदत नाकारून भारतानं चूक केली असं तुम्हाला वाटतं का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचं चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा.